येस. चला मित्रांनो, नमस्कार नमस्कार. बघा, आपली तलाठी भरतीची अपेक्षित सिरीज जी चालू आहे, जे आगामी तुमच्या परीक्षेला पडणारे प्रश्न कसे असणार आहेत, किंवा कसे प्रश्न असतील लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी आपल्या सिरीज मध्ये आपण चालू केलेल्या होत्या. जे आता अजून विशेष लक्षात ठेवा, जे अजून नवीन आलेले आहेत कार्यकर्ते युट्यूब वरती, त्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल आपला लक्षात ठेवा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला प्रत्येक वेळेस लाईक करा. ओके, लाईक करा आणि एखादा व्हिडिओ बघा, थांबवा थांबवा आणि तो प्रश्न सोडवा, मग मास्टरने उत्तर काय सांगितलं ते चेक करा. ओके, आपण छान सिरीज चालू आहे आणि तुम्ही जे भरभरून प्रेम दिलेलं आहे अगदी कमी कालावधीमध्ये, आपण लक्षात ठेवायचं 4,000चा टप्पा पुढे, आपण 4,000च्या पुढे गेलेलो आहे. 4,000 सबस्क्राईब आपले झालेले आहेत अगदी नॉर्मल कालावधीमध्ये. ओके, तर सगळ्यांचे प्रथमतः धन्यवाद. आणि स्टेप अप सरळ सेवा नावाचा ऍप ज्यांनी ज्यांनी अजून डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी कृपया ऍप डाउनलोड करा. त्या ऍप वरती पण आपण भरपूर लेक्चर अपलोड केलेले आहेत. काही व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कंटेंट पाहायला मिळेल. ज्यांना ज्यांना अजून स्पेशल मॅथ रिझनिंगची बॅच खरेदी करायची आहे, स्पेशल लक्षात म्हणतोय, स्पेशल मॅथ आणि रिझनिंगची बॅच जर खरेदी करायची असेल त्यांनी लक्षात पुन्हा हेच आपलं स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप आहे, ते डाउनलोड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त मॅथ रिझनिंगची फी 199 रुपये ठेवलेली आहे आणि 199 मध्ये तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही विषय आपण तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि एकदम छान भन्नाट सगळ्या गोष्टी आपण घेतोय, बाकी काही नाही. आता इथं तुमच्या तलाठी भरती किंवा जे अजून काही इतर सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवेला अपेक्षित प्रश्न कसे असू शकतात, या सगळ्या गोष्टी या सिरीज मध्ये असणार आहेत. चालू करायचं सिरीज. त्यात प्रश्न क्रमांक पहिला बघा, सोडवा, थोडं सोडवत चला, व्हिडिओ पॉज करत चला, सोडवा. मी टायमर सुद्धा लावून देतो, मी काय प्रॉब्लेम नाही. त्यांना ज्यांना टायमर पाहिजे असेल त्यांनी टायमरचा सुद्धा तुम्ही इथं वापर करू शकता, काहीच अडचण नाही. एकदम छान कॉन्सेप्ट आहे, एकदम व्यवस्थित जायचंय. चला पुढे. तुम्हाला एक नॉर्मल याच्यामध्ये 30 सेकंद असा वेळ देतो, व्हिडिओ पॉज करायचा. 30 सेकंद लागत नाहीयेत. तुम्हाला याच्यामध्ये 2 मेथड सांगतो कशा सोडवायच्या, काही नाही, पण मला याचं उत्तर 30 सेकंदामध्ये पाहिजे. ओके, सांगा बरं उत्तर. चला, पटकन पटकन सांगायचंय. जे सध्या जे लाईव्ह आहेत ते लाईव्ह, किंवा जे आता पुन्हा व्हिडिओ बघतायत पुन्हा लक्षात ठेवायचं, तर त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवू शकता, किंवा टायमिंगच्या आतमध्ये मला उत्तर पाहिजे. ओके, सोपा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. याचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे, कमेंट पाहिजे. ओके, बघा कोण सांगते पटकन. तुम्हाला याच्यामध्ये भन्नाट ट्रिक्स सांगणार आहे, भन्नाट ट्रिक्स. येस, टाइम ऑफ 30 सेकंदाच्या आत. सर तुम्ही म्हणले 30 सेकंदाचं टायमिंग लावलंय सर, तुम्ही द्या बरं सोडून 30 सेकंदामध्ये. यस, देतो. 30 सेकंदाच्या आत देतो उत्तर. काय करायचं, थोडं बघा, मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही प्रत्येक नॉलेज पर्यंत पोहोचा. प्रश्न एक्झॅक्ट काय, बाय ऑप्शन जायचंय, कसं जायचंय, वगैरे वगैरे. काय म्हणले, 1-2 अंकी संख्या, तिच्या अंकांच्या आतला बदल करून येणारी संख्या, यांची बेरीज किती सांगितली, 110 सांगितली. आता बेरीज जर 110 असेल तर लक्षात ठेवायचं, बघा बेरीज 110 दिली आणि त्यातली वजाबाकी पुन्हा किती दिलेली, 36 दिलेली आहे. म्हणजे बेरीज पण दिली आणि फरक पण दिलेला असेल आणि 2 अंकी संख्या असेल तर त्या प्रश्नातल्या 2 अंकांची बेरीज करायची फक्त, आणि त्याला 2 अंकी म्हणले म्हणून 2 ने भागायचं. म्हणजे 110 136 झाले 146, आणि 146 ला जर तू 2 ने भाग दिलं, बे 1 बे, बे 7 14, बे 3 6, म्हणजे सरळ सरळ ती 2 अंकी संख्या. माझं उत्तर संपलेलं आहे. 10 सेकंदाच्या आत प्रश्नाचं उत्तर देता येतं. तुम्ही या प्रत्येक नॉलेज पर्यंत पोहोचा. प्रत्येक क्वेश्चन हा सोपा असतो, फक्त त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सोपा पाहिजे. काय अडचण आहे. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. बरं ठीक आहे, ट्रिक सांगितली. ही काय सांगितली, ट्रिक सांगितली. हे बघ थोडं अजून एखाद्याला काहीच कळणार सर, आता काहीच कळत नाही, मग बॉक्स ऑप्शनचा आधार घेऊन आपल्याला जावं लागणार आहे. ऑप्शनचा आधार घेऊन जर गेलो, जर समजा ती संख्या बघ रे, जर समजा ती संख्या 73 पकडली, आता तुम्ही म्हणणार कसं पकडली, आपला ऑप्शन टॅली करावं लागणार आहे. तुम्ही पहिला ऑप्शन टॅली केला, उत्तर जुळत नसेल, नाही जुळत तर मग पर्याय क्रमांक 2 टॅली करून बघा. समजा म्हणतोय मी, समजा बाय ऑप्शनचा आधार घेऊन, समजा ती 2 अंकी संख्या 73 पकडूया, बरोबर आहे ना. मग ती 2 अंकी संख्या 73 असेल तर 1-2 अंकी संख्या तिच्या अंकांच्या आतला बदल करा बरं. काय होणार आहे, 37 होणार आहे ना. ती 1-2 अंकी संख्या अंकांच्या आतला बदल करणं म्हणजे काय रे, 3च्या ठिकाणी 7 ठेवणं, 7च्या ठिकाणी 3 ठेवणं, आणि अंक बदलला झाला 37. 1-2 अंकी संख्या तिच्या अंकांची आदला बदल करून येणारी संख्या, यांची बेरीज 110 आली पाहिजे. प्रश्नातली पहिली कंडिशन. मग 73 प्लस 37 ची बेरीज किती येते, 110 येते. करून बघ. आणि यातला फरक सुद्धा तसेच त्या दोघातला फरक किती आला पाहिजे, 36 आला पाहिजे. 13तून 7 गेले, राहिले 6, हातच्या रिटर्न दे. पुन्हा 7 मधून 4 गेले, राहिले पुन्हा 3. फरक सुद्धा जुळतोय, बेरीज पण जुळते, फरक पण जुळतो. कन्फर्म आपलं उत्तर लक्षात ठेवायचं. प्रश्न किंवा पर्याय क्रमांक 2 ला प्रश्नातल्या सगळ्या कंडिशन टॅली होत आहेत. काय अडचण,
प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा भन्नाट असेल, जे अपेक्षित तुम्हाला प्रश्न असणार आहेत, अपेक्षित प्रश्न पुढच्या आगामी एक्झामसाठी, तलाठी भरतीसाठी लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे सगळ्या सिरीज मध्ये पाहायला मिळणार. प्रॉब्लेम कोणाला असेल तर पर्सनल तुम्हाला नंबर पाहिजे असेल अजून 9096590278 ला कॉल करायचंय. आणि जे आता नवीन पुन्हा चॅनलवरती जे जोडले गेलेले आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा लक्षात ठेवा. काय अडचण चला पुढे जायचं प्रश्न क्रमांक 2 कडे. चलो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. अपेक्षित काय आहे मास्तर? एवढा भारी प्रश्न. आता याच्यामध्ये काय रे, तुम्ही कॅल्क्युलेशन करत जर बसला 96 गुणिले 96 गुणिले 96 पण पॉईंटचा गुणाकार आहे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार शक्य आहे का? पॉसिबल आहे का परीक्षेमध्ये? नाहीये. मग थोडं बघा, प्रश्नासोबत संवाद साधा. एखादा प्रश्न असा काही क्रिटिकल दिसला की समजून जायचं सूत्राचं ऍप्लिकेशन आहे. सूत्राचं ऍप्लिकेशन, बाकी याच्यामध्ये काही करू नका. सूत्राचं ऍप्लिकेशन म्हणजे काय रे, एबी मानाचा कार्यक्रम असतो. आता एबी माना किंवा एक्स वाय माना, गणितामध्ये एक्स आणि वाय एबी ही कॉन्सेप्ट आहे अशा चल मानायची असत. समजा ह्या 0.96 ची किंमत मी जर ए पकडली किंवा ह्याला पूर्ण ए मानला, ह्याला काय करतो मी वेगळा आहे ना, ह्याला बी मानतो मी. आणि बघा जो वर आपण 0.96 ला ए मानलेला आहे, तुम्हाला खाली पण दिसतोय का रे? दिसतोय सर. ह्याला आपण काय म्हणू? मग मी ऑलरेडी वरती मानलाय ना काहीतरी, ए मानलाय. परत सांग रे, ह्याला वरती मी मानलाय बी. पण मास्टर हे काय आहे? 0.096 हे काय आहे? काय आहे कळतंय का? लक्षात ठेवायचं. हे आहे ए आणि बी चा गुणाकार आहे. ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 0.96 गुणिले 0.1 चा जर आपण गुणाकार केला, 3 घरं मला उजवीकडून डावीकडे सरकवायच्यात, कारण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये घरं मोजायची असतात आणि तेवढे घरं उजवीकडून डावीकडे सरकवायचे असतात. म्हणजे 96 एके 96, पण घर 1 घर 2 एक घर कमी पडतंय इथं 0.96. पण मी काय केलं लक्षात ठेवायचं, ए ची किंमत घेतली, बी ची किंमत घेतली आणि तो गुणाकार आहे. कळलं पाहिजे परीक्षेमध्ये. कळतंय? अडचण प्रॉब्लेम. चला मग काय नव्हतं आता याच्यावर सूत्र आहे. सूत्र काय रे? ए चा घन. बघा मग ए चा घन, ए वजा काय रे? बी चा घन. परत छेदामध्ये काय सांगितलंय? ए चा वर्ग, ए अधिक सांग रे ए बी, आणि अधिक सांग रे बाळा बी चा वर्ग. मग चला याचा विस्तार तुला माहिती पाहिजे फक्त. आणि 10 सूत्र आहेत बघा. एक 10 सूत्र तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपला हाय करू शकता, तुम्हाला ते 10 सूत्र पाठवतो. त्या 10 सूत्रावर बऱ्याच वेळा आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलाय. कोणते 10 सूत्र आहेत तर लक्षात ठेवायचं. पाहिजे असतील तर पुन्हा 9096590278 ला तुम्ही व्हॉट्सअपला हाय करू शकता. माझा पर्सनल नंबर आहे, काय अडचण नाही. ए चा घन वजा बी चा घन सांग रे बाळा. पहिल्या कंसामध्ये काय असेल मग? ए वजा बी. दुसऱ्या कंसामध्ये याचा विस्तार आहे बरं का, याचा विस्तार ए चा वर्ग अधिक ए बी अधिक काय रे बी चा वर्ग. म्हणजे हे म्हणजेच हे असतं. ए चा घन वजा बी चा घनच म्हणजेच हे आहे. याचा जर आपण गुणाकार केला ना हे बनतं. लक्षात ठेवायचं. आणि तर मी घेणार एक सूत्रावरती पण एक टॉपिक घेतो प्रॉपर. चला परत काय म्हणलं आता पुन्हा एक खाली जसं दिलं तसं लिही. ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. तुला समजावून सांगते म्हणून वेळ लागतोय. लक्षात ठेवा. मग काय कटेल रे, हे कुठून ह्याला कटून जाईल. ए वर्ग अधिक ए बी अधिक बी च्या वर्गला खालचा ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग कटून गेला. उरलं माझ्याकडे आता ए वजा बी. ते म्हणतात ए ची किंमत घ्या, बी ची किंमत घ्या, त्यातला फरक सांगा. फरक म्हणजे माझं उत्तर असणार आहे. म्हणजे ए ची किंमत आहे 0.96 आणि बी ची किंमत आहे रे काय रे पॉईंट. लक्षात ठेवायचं 1 आहे आणि घर इक्वल करून घेऊया. ही कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. हे 6 आहे लिहा, 8 लिहा, पॉईंट द्या, परत 0.86. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. बघा एखादा एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट असेल तर त्यांनी काय केलं असतं रे, ए वजा बी, बस ए ची किंमत आणि बी ची किंमत यातला फरक 96. लक्षात ठेवा 0.96 वजा 0.1 म्हणजे तो 10 आहे. यातला फरक 0.86 येतो. यांनी पटकन हे उत्तर लिहिलं असतं आणि 10 सेकंदामध्ये सुद्धा याचं उत्तर सांगता आलं असतं. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. सोपं आहे. अडचण काय अडचण आहे का कमेंट मध्ये सांगायचं. व्हिडिओ कसे वाटतात? आतापर्यंत आपण भरपूर व्हिडिओ युट्यूबला घेतलेले आहेत. ओके जमतंय? आवाज येतोय? येस आवाज येतोय बाळा. चला पुढे. प्रॉब्लेम अडचण काय असेल तर विचारा. असे प्रश्न आहेत रे वा, ह्याच्यावर मी बघू. जर तुम्हाला पाहिजे असेल सूत्राची पीडीएफ तर मला व्हॉट्सअपला हाय करू शकता. प्रॉब्लेम टेक्निकल इश्यू तुम्हाला काही येत असेल रे ऍपला वगैरे, किंवा ऍप कसं डाउनलोड करायचं काय वगैरे प्रॉब्लेम असेल तर स्टेप अप सर्व्हिस सेवाचं आपलं जे लक्षात ठेवा स्पेसिफिक जे आपले टेक्निकल टीम आहे त्या टेक्निकल टीमचा जो नंबर आहे 8530708354 ला तुम्ही कॉल करू शकता. प्रॉब्लेम काहीच नाही. ओके जायचा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 2 मध्ये काय अडचण आहे का? हे कॉन्सेप्ट सांगितली फक्त.
हे आता वगैरे प्रश्न क्रमांक 3 सोडव. दिसतंय भयानक दिसते. काय करायचं मग? काही नाही, नंबरिंगचा कार्यक्रम आहे फक्त. आकृत्यांची संख्या मोजणे, एकदम भन्नाट. अपेक्षित प्रश्न तलाठी भरती किंवा जे आता तुमच्या आगामी एक्झाम आहेत त्या आगामी एक्झाम साठी लक्षात ठेवायचं आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ओके, काही नाही याच्यामध्ये सांगा. नंबरिंग करायचंय, नंबरिंग करूया. मग नंबरिंग करताना कशी करायची रे मग? बघा इथं त्याला आपण फोडलेली डायग्राम म्हणतो. फोडलेली डायग्राम म्हणजेच काय? आता ही जी डायग्राम आहे ना, ही डायग्राम आहे ना कनेक्टेड आहे, याला डायग्राम ही कनेक्टेड आहे, लक्षात ठेवायचं. मग काय करायचं? जिथं डायग्राम फोडलेली असते तिथून नंबरिंग करायची असते. म्हणजे 1 2 3 4 5 6. पण दाद्या लक्ष तिकडे व्यवस्थित. 6 नंतर जर तू इथं 7 घेतला, इथं 8 घेतला, 9 घेतला, 10 घेतला, 11 घेतला, तुझं डिपॉझिट जप्त झालं. काय सांगितलं बघ, लक्ष ठेव. जिथं डायग्राम फोडलेली आहे तिथून नंबरिंग करायची म्हणून सांगितलंय. बघ नंबरिंग केली, पण ही डायग्राम क्रमांक 1 मधली नाही नंबरिंग आहे. डायग्राम क्रमांक 1 मधली नंबरिंग आहे. मग 6 नंतर लक्षात इथं तुम्हाला घेणं अपेक्षित आहे 2. लक्षात, दुसरी डायग्राम चालू झाली. ही पहिली डायग्राम होती, ही दुसरी डायग्राम आहे, ही तिसरी डायग्राम आहे, ही चौथी डायग्राम आहे, ही 5वी डायग्राम आहे, ही 6वी डायग्राम आहे. आणि आता या सर्व अंकांची बेरीज तुझं उत्तर असणार आहे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या. याचे आपण 2 पार्ट टाकलेत युट्यूबला, पाठीमागे तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. मग सांग रे बेरीज कर. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 झाली. इथं बेरीज आपली 21 आली. 21 प्लस पुढे दिलं आपल्याला 2 प्लस किती करायची? इथंच 2 आणि लक्षात ठेवा किती झाले? 3 5 झाले. 5 आणि 4 9 झाले. 9 आणि 5 पुन्हा 14 झाले. आणि 14 आणि 6 पुन्हा 20 होत आहेत. बेरीज बघा रे पुन्हा एकदा. 20 म्हणजे 41 कुठे दिसतंय पर्यायामध्ये? कन्फर्म दिसतंय. ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. 6 आणि 5 11 15 15 आणि लक्षात ठेवायचं 5 20 होत आहेत. म्हणजे 20 ह्या दोघांची जर बेरीज केली 41 म्हणजे ऑप्शन 1 इज अ राईट आन्सर. एकदम भारी प्रश्न आहे. कुठपर्यंत जाऊ शकते परीक्षा. आणि सरळ सेवा ही जरी नाव असेल सरळ सेवा, तरी लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला अवघड प्रश्न असतात. सोपे प्रश्न कृपया करू नका. जमते? अडचण प्रश्न क्रमांक 3 मध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? कळते का बाळा? कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर द्यायची असतात. यस चलो अडचण प्रॉब्लेम काय आहे का? चला 3चं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का? ओके, बॅचेस बद्दल सुद्धा मी सांगतोय मुद्दाम, लक्षात. चला याला टायमर लावतो. हा याचं उत्तर मला कमेंट मध्ये पाहिजे, पटकन सांगायचं. पटकन घे टायमर. 30 सेकंदाचा टायमर देतो. हे 30 सेकंदात येतं उत्तर? येतं, लक्षात ठेवायचं. कन्फर्म येतं. तुम्ही फक्त तिथपर्यंत पोहोचा, प्लीज पोहोचा म्हणून सांगतोय. चल घे यस आणि यस. 30 सेकंद. मला 30 सेकंदामध्ये मी तुला काढून देतो. हा, मास्टरला पण जमलं पाहिजे ना. मास्टरने फक्त विद्यार्थ्याला नाही सांगितलं पाहिजे, मास्टरला पण सुटला पाहिजे 30 सेकंदामध्ये. येतो कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला कमी करावं लागतं याच्यामध्ये. फक्त आयडिया तुम्हाला सांगायला, स्पष्टीकरण करायला मला वेळ लागतो रे बाळा, बाकी काही नाही. फक्त प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. येतं लक्षात. प्रॅक्टिस मस्ट आहे. जास्तीत जास्त जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा. रोज टार्गेट ठेवा. 20 प्रश्नाचं टार्गेट ठेवायचं. कुठलेही घे मार्केट मधले प्रश्न, 20 क्वेश्चन टाइम लावून सोडवायचं आणि त्या क्वेश्चनचे अनालिसिस करायचं. त्याच्यामध्ये एखादा टॉपिक, त्याची कॉन्सेप्ट कुठं अजून कुठं आपल्याला सापडते का, त्या पण गोष्टी बघा. लक्षात. काही नाही याच्यामध्ये. टाइम ऑफ झालेला आहे. काय केलंय? एका पिशवीत 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. एकूण चेंडू झाले किती? 15 झाले. या 15तून किती बाहेर काढायचे बघू आपण. त्या पिशवीतून अनुवाद वाक्याने 3 चेंडू बाहेर काढले. आता अनुवाद वाक्याने म्हणजे काय रे, कोण सांगते? याला इंग्लिश मध्ये आपण रॅन्डमली म्हणतो. रॅन्डमली. अनुवाद वाक्याने म्हणजे काय? रॅन्डमली. आणि रॅन्डमलीचा अर्थ पुन्हा कोण सांगेल मला? रॅन्डमली म्हणजे काय? न बघता त्या पिशवीमध्ये हात घालणं आणि जे तुम्हाला डोळ्याला येईल ते किंवा जे हाताला लागेल ते बाहेर काढणं. ओके, रॅन्डमलीचा अर्थ काय? बा डोळे झाकून त्या पिशवीमध्ये हात घालणं, जे तुमच्या हाताला येईल ते बाहेर काढणं, त्याला म्हणतात रॅन्डमली. चला मग काय म्हणले? अनुवाद वाक्याने 3 चेंडू बाहेर काढले, तर ते सर्व चेंडू, जे चेंडू मी बाहेर काढले ते सर्व चेंडू निळ्या रंगाचे असण्याची संभाव्यता काढा. निळ्या रंगाचे म्हणजे सांगा, फक्त निळ्याला फोकस केले. किती रे माझे? 6 चेंडू निळे. या 6 पैकी पण 3 बाहेर निघतील. मग सांगा इथं सूत्र तयार झालं 6, किंवा आपलं एक समीकरण तयार झालं 6 कॉम्बिनेशन 3 डिवाइडेड बाय 15 कॉम्बिनेशन 3. सूत्र लक्षात, एक इक्वेशन तयार झालं. मग याच्यामध्ये कॉम्बिनेशन सूत्र बघा. तुम्हाला जर 9वी तुझी झाली का, 9वी मध्ये लक्षात ठेवा या टॉपिकची इंट्रोडक्शन आहे. येता 9वीचं पुस्तक काढा, बीजगणिताचं. बीजगणित आहे बघा 9वीला. 8वीला गणित आहे. गणिताचे प्रकार कोण सांगेल? गणिताचे प्रकार फक्त गणित लक्षात ठेवायचं. जिथं फक्त बेसिकच्या कॉन्सेप्ट असतात ते गणित थोडं लक्षात ठेवायचं. बघ मी काय सांगतोय,
दुसरं असतं इथं तुम्ही ऐकलं बघा बीजगणित. बीजगणित काय असतं? थोडं बघा बेसिकचा पार्ट प्लस थोडा ऍडव्हान्स मधला घटक. आणि अजून एक तुम्हाला जे स्पर्धा परीक्षेला आहे, आपण काय शिकतो रे बाळा? अंकगणित शिकतोय, अंकगणित ऍप्टिट्यूड लक्षात ठेवायचं. मॅथमॅटिक्स ऍप्टिट्यूड मी काय सांगतो बा, आपण शिकतोय काय? अंकगणित शिकतोय. म्हणजे काय रे? या दोन्हीचं पुन्हा कॉम्बिनेशन, थोडं पण ऍडव्हान्स मध्ये कॉम्बिनेशन, त्याला म्हणायचं अंकगणित, जे स्पर्धा परीक्षेला आहे. बरोबर आहे ना? हे तुम्ही बघा पुस्तकावर असे शब्द असतात, अंकगणित शब्द असेल नॉर्मली हे लक्षात ठेवा. गणिताचे प्रकार साधं जर तुम्ही कुठं मला वाटतंय काय रे ते हे असतात बघा, कोर्सेस असतात, इलेक्ट्रॉनिक कोर्स किंवा अजून बाकीचे जे कोर्स असतात ना, नॉर्मल आयटीआय म्हणून आपण त्याला आयटीआयला गणित असतं बरं का, फक्त गणित. आणि काय काय त्याच्यामध्ये आयटीआयतले काय एकदम स्टँडर्ड ट्रेड असतील तर त्याला ऍडव्हान्स मध्ये गणित असतं, असं काही नाहीये. बेसिकच्या कॉन्सेप्ट असतात त्याला फक्त गणित म्हणायचं. ओके. मग 6 कॉम्बिनेशन 3 नववीला तुम्हाला काय असतं? बीजगणित, त्याचा विषय निघाला होता. मग काय रे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात सूत्र आहे बघा, हे टॉपिकचे इंट्रोडक्शन आहे, संभाव्य टॉपिकचे इंट्रोडक्शन आहे. काय रे त्याच्यामध्ये सूत्र दिले तुम्हाला, एन कॉम्बिनेशन आर इज इक्वल टू, असलं किती बघितलंय का? एन कॉम्बिनेशन सूत्र काय रे? एन कॉम्बिनेशन आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय, लक्षात ठेवायचं, आर फॅक्टोरियल कंसामध्ये एन मायनस आर कंसाच्या बाहेर फॅक्टोरियल. सूत्र आहे, लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये एन ची किंमत काय असते? नंबर्स. हे नंबर्स असतात, एकूण चेंडू समथिंग समथिंग समथिंग. सी चा अर्थ सगळ्यांना माहित आहे, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनला आपण इंग्लिशमध्ये काय, मराठीमध्ये काय म्हणतो? निवड करणे असं म्हणतो. आणि रेंज लक्षात ठेवायचं, रेंज. आर चा अर्थ असतो रेंज, कितीपर्यंत ठेवलेली रेंज आहे ती कॉन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यात यांची किंमत काय आहे? हे 6 आहे, बरोबर आहे ना? कॉम्बिनेशन आणि 3 आपली रेंज आहे. इथं मग सूत्रामध्ये किमती टाकून वगैरे परीक्षेत जर तुम्ही सोडवत बसला तर वेळ पुरणार नाही. इथं लक्षात थोडं मग काय करायचं मास्टर? ट्रिक्स सांगतो याच्यामध्ये. ट्रिक्स काय आहे? काय याच्यामध्ये ट्रिक्स? पहिली ट्रिक्स, इथं खाली किती अंक दिसतोय? 3 अंक दिसतोय. वरच्या अंकाचा रिवर्स तेवढ्या वेळा गुणाकार करायचा. खाली तुमचा जेवढा अंक असेल तेवढ्या वेळा वरच्या अंकाचा रिव्हर्स गुणाकार म्हणतात त्याला. ओके. मग रिव्हर्स गुणाकार करूया. चला मग खाली 3 आहे, वरच्या अंकाचा म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले, पुन्हा सांग रे बाळा, इथं 4 असेल. परत छेदामध्ये खाली तुमचा 3 आहे, 3 चा परत रिव्हर्स 1 येईपर्यंत 3 गुणिले 2 गुणिले पुन्हा 1, परत छेदामध्ये सांग रे 15 गुणिले 14 गुणिले 13, आणि परत छेदामध्ये लक्षात ठेवा इथं 3 होता ना, म्हणजे पुन्हा 3 गुणिले 2 गुणिले 1. मग चला भाग देऊया. पण इथला एक नियम आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो अजून. इथला 3 जर सारखा असेल किंवा इथला अंक जर सारखा असेल ना, एक नियम आहे तुम्हाला, ए छेद बी छेद, लक्षात ठेवा, सी छेद बी असा असेल, इथला बी सारखा दिसतो ना. जर मांडणी मी अशी केली, ए छेदात बी बरोबर काय भागिले ना, भागिले ए छेदात बी भागिले काय रे सी छेदात बी, आणि पुन्हा हिची फोड केली अशी, ए छेदात बी मी हायचं ठेवलं, भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केलं तर काय रे उलटा होणार आहे ना पुढचा घटक. जो अंश आहे तो छेदामध्ये जातो, छेद आहे तो अंशामध्ये येतो. नॉर्मली काय होतं रे उलट करायला, बी छेदामध्ये लक्षात ठेवा सी, माझा हा बी ला बी कॅन्सल होऊन जातो. उत्तर मग काय येतं? ए छेदात सी येतं, बरोबर आहे ना? याचा अर्थ काय माहिती आहे? जर मी ह्याला ए मानला, ह्याला जर मी बी मानला, ह्याला पुन्हा सी मानला, ह्याला बीच मानला गेलो ना, या नियमानुसार हा घटक याला भागाकारामध्ये कटून जातो. लक्षात ठेवा, हे गटून जातो. हा 3 गुणले 2 गुणले असं खेळू शकता तुम्ही. एखादा वाटलं सर भाग देऊन मी सोडू का? सोडू, काय प्रॉब्लेम नाही. उरलंय माझ्याकडे फक्त 6, 5 गुणिले 4. गणितामध्ये भरपूर पर्याय असतात ना, भरपूर पर्याय असतात. चला 15 14 आणि काय रे पुन्हा 13. भाग दे मग. 3 ने भाग देऊया. हो का, 3 ने जर भाग दिला, बघा या थोड्या एक्स्ट्रा गोष्टी सांगतोय मी तुम्हाला, नॉलेज सांगतोय इथं, बाकी काही नाही. चला मग 3 ने जर भाग दिला, 6 भाग 3 दोन्ही 6, आणि 3 5 ची लक्षात ठेवायचं, 3 5 ची 15, पुन्हा 5 1 5, पुन्हा 5 1 5, बे 1 बे, बे 7 14. उरते माझ्याकडे फक्त 4 छेदामध्ये 13 7 91, 13 7 91 म्हणजे 4 छेदामध्ये 9 माझं उत्तर अपेक्षित होतं. या 4 छेदामध्ये 91, सॉरी 13 7 91 ना, 91 हे म्हणजेच ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. एकदम भारी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय मी इथं, कॉन्सेप्ट एखादी एक्स्ट्राची गोष्ट तुम्हाला सांगतोय, त्यामुळे कन्फर्म वेळ निश्चितच जास्त लागणार आहे, त्यामुळे काळजीचा विषय नाही. जमते बाळांनो? जमते का रे? एकदम छान प्रश्न आहेत, युनिक क्वेश्चन आपण सिलेक्ट केलेले आहेत, आणि असेच तुम्हाला परीक्षेमध्ये सापडतील. ओके ओके, चलो चलो चलो. हे बरोबर. चला पुढे. आणि व्हिडिओ अजून कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईक करायचंय. चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब, त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोर्सेस बद्दल तुम्हाला सांगितलंय मी आता, स्पेशल मॅथ रिजनिंग सुद्धा आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे, लक्षात ठेवायचं. याचे ऑप्शन येत आहेत, लक्षात ठेवा ऑप्शन. चला, हे अपूर्णांकावरती प्रश्न आला की मग काय करायचं? काय करायचं? काही नाही, ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर द्यायचे. इथं नो एक्स नो वाय,
हे बघ रे दाद्या, तुम्हाला तलाठी भरतीला असा प्रश्न येतो 100%. धर्मादाय आयुक्ताला असे प्रश्न पडलेत, येते लक्षात. आता धर्मादायला तुम्ही म्हणा असं रिझनिंग आहे, काय काय बघा. मी अजून एक तुम्हाला आयडिया सांगतो. आता मागच्या पेपरचं अनालिसिस केले म्हणून सांगतोय. काही परीक्षेला फक्त असं नाव आहे बघा, रिझनिंग, RASONING. काही परीक्षेला फक्त काय रे कंसामध्ये टाकले बुद्धिमत्ता म्हणून टाकले, बुद्धिमत्ता. मी तुम्हाला एक असं सांगतोय, बुद्धिमत्तेमध्ये मॅथमॅटिक्स येतो. एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो तिथं, नो ऑब्जेक्शन. बौद्धिक क्षमतेवर आधारित तुम्हाला एक प्रश्न मॅथमॅटिक्सचा तिथं विचारला जाऊ शकतो. तिथं फक्त बुद्धिमत्ता सिलेबस मेन्शन केला तिथं म्हणतोय मी. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये मॅथमॅटिक्स आहे, पण एखादी परीक्षा अशी असते त्याला फक्त लक्षात ठेवायचं हे उल्लेख असतो, मॅथमॅटिक्स, MATHE, मॅथमॅटिक्स लक्षात ठेवायचं. कारण एवढाच उल्लेख असतो. असा उल्लेख असेल तर तिथं रिझनिंग नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे गणितामध्ये रिझनिंग नाहीये, पण रिझनिंग मध्ये एखादा प्रश्न गणिताचा विचारला जाऊ शकतो, तिथे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. येतं लक्षात. असे प्रश्न येऊ शकतात, काय अडचण नाही. मग कसं सोडवायचं हे, x छेदात y वगैरे असलं मांडायचं का नाहीये. बघा, एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 6/7 येतो. ही कंडिशन पहिली आहे. आणि कंडिशन दुसरी कुठली आहे, त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व काय रे 2 ने अंश वाढवला, 2 अंश वाढवा किंवा अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 1/2 होतो. मग काय करायचं, प्रश्नातले जे ऑप्शन आहेत लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 पासून टॅली करूया. समजा तो अपूर्णांक मी काय पकडतोय इथं, लक्षात ठेवा 3/4 पकडतोय. मग समजा म्हणतोय पर्याय क्रमांक 4 इथं टॅली करून घेतोया. 3/4 जर तो 3/7 तो अपूर्णांक पकडला. कंडिशन पहिली कुठले, एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले, गुणावर 2 ने, 3 गुणिले 2 आणि छेद काय रे 2 ने वाढवला, 7+2. मिळणारा अपूर्णांक मला किती मिळाला पाहिजे, लक्षात ठेवा 6/7 उत्तर माझं आलं पाहिजे. येते का रे, 3 ने भाग दे, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. माझं उत्तर 2/3 यायला लागलेलं आहे. मला उत्तर काय पाहिजे, 6/7 पाहिजे. येतं हे. मग हे माझं उत्तर असेल का ऑप्शन 4? नाही, ऑप्शनचा आधार घेऊन जायचं. प्रश्नातली पहिली कंडिशनला टॅली होत नाहीये, दुसरी कंडिशन टॅली करायची गरज आहे का. जर पहिलीच होत नसलं तर दुसरी काय करतो लक्षात ठेवायचं. चला पुढे नेक्स्ट बघ रे दाद्या बघ. प्रश्न आपला ऑप्शन क्रमांक 3 बघा काय सांगितलंय. समजा तो अपूर्णांक मी 3/5 पकडला. ऑप्शन क्रमांक 3 3/5 पकडला. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले आणि छेद 2 ने वाढवला. मिळणारा अपूर्णांक मला 6/7 आला पाहिजे. काय 3 दोन्ही 6 आणि 5 आणि 2 किती 7. म्हणजे प्रश्नातली पहिली कंडिशन पर्याय क्रमांक 3 ला टॅली होते, पण फक्त एकच कंडिशन टॅली होऊन चालणार नाहीये. मला लक्षात ठेवा सेकंड कंडिशन पण इथं टॅली करावं लागणार आहे. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, पण त्याऐवजी छेदाला, आता तोच अपूर्णांक आहे बरं का रे, 3/5 यालाच म्हणते छेदाला, लक्षात ठेवायचं. म्हणजे या 5 ला छेद कळतोय ना, या 5 ला काय रे छेदाला 2 ने गुणले आणि अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक मला 1/2 मिळाला पाहिजे होता. मग 5 छेदामध्ये 10, 5 1 5, 5 2 10, 1/2. सरळ प्रश्नातल्या दोन्ही कंडिशन पर्याय क्रमांक 3 ला टॅली होतात. याच टेक्निक्स वापरा पेपरमध्ये, 100% लक्षात तुम्ही परीक्षा क्रॅक होऊ शकता. येतं लक्षात. तेव्हा अडचण नाहीये, फक्त तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये तो क्वेश्चन हँडल करता आला पाहिजे. जमू लागले का प्रश्न एकदम भन्नाट आहेत, लक्षात ठेवायचं. प्रश्न एकदम तुला भन्नाट दिसत आहेत, छान आहेत प्रश्न. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. अपेक्षित प्रश्न आपण घेतोय तलाठी भरती व इतर सरळ सेवा. अपेक्षित प्रश्न कसे येऊ शकतात हे सगळं आपल्याला चाललेलं आहे युट्यूब वरती. ओके, जमते याचं उत्तर. मग दुसऱ्या टॅली करायची गरज आहे का रे, नाही ना. हे सगळ्या कंडिशन या 3 ला टॅली झाल्या ना, विषय संपला. तो अपूर्णांक 3/5 असणार आहे, कळते ना. मग असं मानायच नाही तो अपूर्णांक 1/y मानू, समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2, समीकरण नंबर 1 व 2 ची परत बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे, काहीच कळत नाही परीक्षेमध्ये. ओके, त्यामुळे तुम्हाला सांगतोय आयडिया लक्षात ठेवा. ह्या पर्यायाचं ऑब्झर्वेशन करा, विषय संपला. 5चं उत्तर पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चला कविता सविता वहीवारीवरती प्रश्न आला, सोडव. हे 10 सेकंद 15 सेकंदात याची उत्तरं बाळांनो देता येतात. तुम्ही त्या तिथपर्यंत पोचा, प्लीज पोचा, लक्षात ठेवायचं. घे 30 सेकंद, खाऊ दे गोरगरीब, लक्षात ठेवायचं. 30 सेकंद घे. हा 30 सेकंद बघा. आणि वेळ कसा जातोय, टाइम इज मनी, वेळेला रिस्पेक्ट द्या, नाहीतर तुमचा कार्यक्रम संपला. समजते ना. अपग्रेड युअर सेल्फ. सोडोवर ऑप्शनचा आधार घेऊन कार्यक्रम करायचा.
ऑप्शनचा आधार घ्यायचा, ऑप्शनचा आधार, आणि पटकन उत्तर द्यायचं. देता येतं, कमीत कमी वेळेमध्ये अशा प्रश्नाची उत्तर देता येतात. वयवारीवरती प्रश्न विचारलाय, भन्नाट टॉपिक आहे लक्षात ठेवायचं. आपल्या ऍपमध्ये, आपल्या कोर्समध्ये हा घटक आपण घेतलाय डिटेलमध्ये. आणि जे जे माझे बॅच लक्षात जॉईन करतील ते 199 मध्ये काय तर काहीच येत नाही. वेळा नाश्ता आहे 2 वेळेचा किंवा 3 वेळेचा जास्तीत जास्त नाश्ता येतो. नाश्ता जर तुम्ही चुकून गर्लफ्रेंडला घेऊन गेला सीसीडी मध्ये, सीसीडी शब्द ऐकला, सीसीडी, सीसीडी कॅफे, कॉफी कॅफे डे वगैरे वगैरे, त्याला गर्लफ्रेंड लागते. बरोबर. पण आमचं काय, आम्हाला बघायचा विषय आमच्याकडे कोणी गर्लफ्रेंड कधी काढायची हा पण मोठा प्रश्न आहे. बरोबर ना. मग थोडं बघा, एक कॉफीची किंमत किती असते, 500 600, हा घेईल असं लक्षात ठेवायचं. लव काढून घ्यायचं असेल त्याच्यावर लव वरती दोघांची नावं टाकायची असतील, बरोबर, आर पी समथिंग समथिंग वगैरे वगैरे, बरोबर ना. मग तिथं कमीत कमी त्याची किती असते, 400 450 500 480 500 समथिंग समथिंग. तुम्हाला अनुभव वगैरे तुम्हाला आहे का? अनुभवचा विषय नाही इथं, लक्ष देवा. काय विषय बघा आता, कविता आणि काजल यांच्या, बरं मला सांगायचं होतं, फी आपली फक्त एवढी आहे, एवढी. जा सध्या ऑफर चालू आहे 199 मध्ये दोन्ही विषय दिलेत मी, दोन्हीच्या दोन्ही विषय, मॅथ पण घे, रिझनिंग पण दे, खाऊ दे, लक्षात ठेवायचं. चला, रिझल्ट तुमचा आला पाहिजे फक्त. कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे प्रमाण 3:5 आहे. बस थांब आता, दोघांची पण वय दिलेत आणि आजचं प्रमाण किती आहे, 3:5 आहे. प्रश्नातलं बघ बर, त्यांची आजची वय काढा म्हणले, हे पर्यायातले सगळे वय कसले तरी आजचे आहेत. मला सांगा, कविताचं प्रमाण किती आहे? कविताचं प्रमाण 3 आहे. मग 3 ने इथे कुठे कुठे भाग जातो, हे माझे उत्तर असतात. बिंदास उत्तरले, बिंदास, मी सांगतोय म्हणून लक्षात ठेवायचं. मग 3 ने कुठे कुठे भाग जातो हे माझे उत्तर असतात. मग 3 ने बघरे वाळायचं, 3 ने कुठे कुठे भाग जातो, 3 ने 15ला भाग जातो का? कन्फर्म जातो मास्तर, जातो. 3 ने 25ला पूर्ण भाग जातो का? फुली मार. 3 ने 10ला पूर्ण भाग जातो का? फुली मार. या 11ला 3 ने भाग जातो का? फुली मार. फुली मार, बिंदास, लक्षात ठेवायचं. माझं उत्तर संपलेलं आहे. आता हे कविताचं प्रमाण किती होतं? 3. आणि काजल किती आहे? 5. या 5ने पण याला भाग गेला, ह्याला भाग गेला पाहिजे. इथं 25 करा, फक्त 25 करा, लक्षात. 25ला पण 5ने भाग गेला पाहिजे ना, कन्फर्म ना, लक्षात. जातो, कन्फर्म जातो, लक्षात. हे दोन्हीच्या दोन्ही कंडिशन. आणि अजून एक तुम्हाला आयडिया सांगतो, जर काय सांगतोय, आजच्या प्रमाणाचा आधार घेऊन जर मला प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, तर नंतरच्या प्रमाणाचं किंवा पूर्वीच्या प्रमाणाचा आधार घेऊन मी प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो, जर प्रश्न गुणोत्तरावरती आला तर. गुणोत्तरावरती आला की लय सोपा प्रश्न असतो. गुणोत्तरावरती आला, चल सारखा म्हणून पण कार्यक्रम करता येत असतो. वयवारीमध्ये सोप्या सोप्या गोष्टी असतात. माझं उत्तर संपले, 30 सेकंद लागले का रे उत्तर सांगायला? नाही बाळा, 30 नाही सेकंद लागले, 10 ते 12 सेकंदात उत्तर काढू शकतो मी. कळतंय? प्रत्येक कॉन्सेप्ट पर्यंत पोहोचा, एवढंच आहे याच्यामध्ये. संकल्पनेपर्यंत पोहोचा, बाकी काही नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. कविता सविता उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार, बिंदास, नो इक्वेशन. एक्स म्हणून वाय म्हणून तो आता काळ राहिलाय का? काळ राहिला नाही. अपग्रेड युअर सेल्फ, अपग्रेड लक्षात ठेवायचं. स्वतःला अपग्रेड करा. तुम्ही जर इथंच थांबलेला असाल तर मग संपला विषय. जग हित आहे, आपण इथंच असेल तर मग लक्षात ठेवा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपला कुठंच काही निभाव लागणार नाही. कार्यक्रम आपला नुसता हेल्पडा झाला, लक्षात ठेवायचं. हा, नुसत्या जनगणनेसाठी आलो आपण, जनगणना झाली फक्त आपली, बाकी काही नाही. ओके 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 ओके. चलो, 6चं उत्तर पर्याय क्रमांक बिंदास 1 लिहायचं. 7वा काळभर प्रश्नाचं उत्तर, चल घे टायमर, काय ना 30 सेकंदाचा कालावधी घे, खा, काय अडचण नाही. हा, ये असं आणि लक्षात ठेवायचं, हे टायमर आहे आपला. हा, बघ पटकन पटकन 30 सेकंद घे बरं. हा वेळ पटकन सांग, व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा काढू शकतो, काय अडचण नाही. घे 27. चाल, पाट 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 पाट. टाइम इज मनी, टाइम इज मनी, लक्षात ठेवायचं. वेळ खूप महत्वाचा आहे. कॉन्सेप्ट वर भर द्या फक्त, कॉन्सेप्ट वरती. येस, टाइम ऑफ. ओके, बघा 30 सेकंदाचा वेळ कसा जातोय, कळतंय का रे? नुसतं असं खाली मान करून वर करे पण 30 सेकंद निघून गेले आपले. वेळ कोणासाठी थांबत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, आणि वेळेला जर रिस्पेक्ट देतात ना, ते भविष्यात भरपूर काही गोष्टी करू शकतात. एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे, मायनस सिस्टीम आहे. एक प्रश्न बरोबर सोडवल्यास 5 गुण, तर एक प्रश्न चुकीचा सोडवल्यास -2, म्हणजे 2 गुण वजा होतात. जर रोहितने 50 प्रश्न सोडवले आणि त्याला 145 गुण मिळाले, तर रोहितने किती प्रश्न बरोबर सोडवले? बाकी काही नाही, ऑप्शनचा आधार घेऊन जायचं. गणित म्हणलं की ऑप्शनचा आधार घेऊन जाता येतं. एव्हरी गणित म्हणतोय मी. मग सांगा, रिझनिंगचा जर सोडावाच लागतं.
मग मी समजा समजा म्हणतोय, पर्याय क्रमांक 4 पासून टॅली करूया. समजा लक्षात 50 प्रश्न होते आपले, बरोबर आहे ना. 50 प्रश्नाची विभागणी बघा, किती प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली शब्द वापरलाय ना. मग समजा त्यांनी पहिला प्रश्न पर्यायातील सगळे तुमची उत्तर कशी आहेत, बरोबर उत्तर आहेत ना ते बरोबर. समजा त्यांनी 45 प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली. ओके, चुकले किती रे बाळा? 50 पैकी 45 बरोबर आहेत. चुकले किती? मग 5. पनिशमेंट किती आहे? 2चे आहे ना, म्हणजे 10 माझे गुण मायनस होणार आहेत. आणि एक प्रश्न बरोबर सोडला की 5 गुण मिळतात. मग सांग रे माझा स्कोर किती आलता? स्कोर 5 5 25, हातचे आले 2, 5 20 आणि 2 किती झाले? 20 आणि 2 22. मग मला सांगा ह्या 225 आणि ह्या 10 मधला, ह्या 10 मधला फरक किती आला पाहिजे? आला पाहिजे 145. पण येतोय का तेवढा? येतोय का रे? नाही येत. ऑप्शन 4 हे माझं उत्तर नाही. चला पुढे नेक्स्ट सोपा कार्यक्रम करू आता. हा पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं 2. पर्याय क्रमांक खालून दुसरा म्हणजे तो तिसरा पर्याय. 50 प्रश्नापैकी पुन्हा उलटा कार्यक्रम बघा. 35 प्रश्न बरोबर सोडवले, चुकले माझे 15. एक प्रश्न बरोबर सोडवला तर मला मिळतात 5 गुण. बरोबर आहे ना. 35 5 175 येते उत्तर 100%. आणि पनिशमेंट किती रे माझी? 2 गुणाची आहे. 30 गुण माझे मायनस होणार आहेत. आणि 35 5 175, 5 5 25, हातचे आले 2, 5 3 15 आणि 2 17 झाले. यातला फरक माझा आला पाहिजे 145. प्रश्नातल्या दोन्ही कंडिशन पर्याय क्रमांक 3 ला टॅली होतात म्हणजे 100 बघ वजाबाकी करून मायनस करायचं ना मला. माझा ऍक्च्युअल स्कोर एवढा होता, पण आपण काशी केली, काय केली तर लक्षात ठेवायचं. काय केलं रे? चुकीचे म्हणजे विनाकारण गोळ्या मारल्या. लक्षात ठेवायचं. गोळ्या मारल्या त्यामुळे पनिशमेंट लागली आपल्याला. चुकीचे उत्तर सोडवले आपण, त्यामुळे मला पनिशमेंट 30 गुणांची बसलेली आहे. हे 30 गुण मायनस करे 5, परत सांग रे 4, हे असं आणि हे पर्यायातल्या म्हणजे प्रश्नातल्या सगळ्या कंडिशन पर्याय क्रमांक 3 ला 100% टॅली होतात. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. एनी ऑब्जेक्शन? 7चं उत्तर बिंदास लक्षात. बिंदास पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. जमतंय का? काहीतरी युनिकनेस वाटतोय. भारी वाटतं लेक्चर बघा कशी वाटतं थोडं कमेंट मध्ये पण सांगत चला. ओके, किंवा पर्सनल काही संवाद साधायचा असेल तर 9096590278 ला बिंदास कॉल करा. आम्ही तुमच्यासाठीच आहोत. चला पुढे. एकदम भारी. हे बघून पोरग ह्याला स्किप करतं. हे स्किप नाही, कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं. काही नाही, याच्यामध्ये कंसात बरंच काय दिले आणि 1/8 आणि लक्षात सोडवा म्हणलेलं. याचं उत्तर काय येईल म्हणून सांगितले. याचं उत्तर क्वेश्चन मार्क. काय येईल म्हणून सांगितले. घे 30 सेकंद. हे बघ बाळा 30 सेकंद घे, काय अडचण नाही. हे असं आणि लक्षात ठेवायचं हे असं. हे असं टायमर लावून देतो. काय अडचण नाही. 30 सेकंदात उत्तर येतं बरं का रे, म्हणून मी सांगतोय 30 सेकंदाचा टायमर लाव आपण. हे चल घे. सोडता येतं 100% सोडत 30 सेकंदामध्ये. तुम्ही मला सांगतोय प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचा आणि व्हिडिओ जे पुन्हा जो सेव्ह झालेला व्हिडिओ आहे ते बघणार आहेत पोरं, त्यांनी व्हिडिओ स्पीड लावून बघायचा. तुम्हाला जो स्पीड सुटेबल आहे तो स्पीड लावायचा. पटापटा करे आपले व्हिडिओ बघून होतं. युट्यूबला स्पीडचा ऑप्शन आहे ना, मग स्पीड लावायचा व्हिडिओ. चलो टाइम ऑफ झाला. 30 सेकंद कळले का गेलेले? बघा वेळ थांबत नाही कोणासाठी, नेहमी लक्षात ठेवायचं. चला मग देतो सोडून, तुला काळजी करू नको. बघ रे दाद्या, मग काय करू याच्यामध्ये लक्षात. ह्याच्यामध्ये मी वरच्या मध्ये काय करतोय 10चा 5वा कॉमन काढतो मी. 10चा 5वा जर मी कॉमन काढला तर वर काय राहते माझ्याकडे सांग रे. वर इथं 10चा 5वा जर कॉमन काढला म्हणजे काय नाही, म्हणजे एक राहतं बरं का शिल्लक. एक राहतं. या 10च्या 6व्यातून 10चा 5वा कॉमन काढला तर 10चा पहिला घात राहतो. सांग रे 7व्यातनं 5वा कॉमन काढला 10चा वर्ग शिल्लक राहतो. 8व्यातनं 5वा कॉमन काढला 10चा बोला तिसरा घात राहतो. पुन्हा लक्षात ठेवायचं 10चा 4था घात. आणि परत छेदामध्ये थोडं समजून घ्यावं काय कॉन्सेप्ट आहे. परत छेदामध्ये काय कॉन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये पुन्हा मी याच्यातनं कॉमन फक्त काय करतो 10च काढतो फक्त. ह्यातनं जर 10 कॉमन काढला तर एक राहणार आहे. 1 प्लस 10चा पुन्हा पहिला, परत 10चा दुसरा, परत 10चा लक्षात ठेवा तिसरा आणि परत 10चा 4था. ओके, हा पूर्ण बॉक्स कंप्लीट करायचा. आणि याचा परत त्यांनी पुन्हा 1/8 घात केलाय. कट काय होईल? हे कट होईल ना, हे असं कट झालं. आणि हे लक्षात याच्यामध्ये चिन्ह पुन्हा करायचं आहे ना. हे 10च्या 5व्यातनं 10चा पहिला मायनस केला, मग 10चा 4था माझ्याकडे शिल्लक राहील. आणि याचा ऑलरेडी किती रे 1/8वा घात आहे. एक नियम आहे, एचा यमवा कंसाचा यनवा बरोबर एचा
यम गुणिले एन वा नियम आहे लक्षात ठेवायचा. म्हणजे गुणाकार होतो 10चा सांग रे 4 गुणिले 1 छेदामध्ये 8, 4 1 4, 4 2 8. म्हणजे सरळ सरळ बघ रे 10चा दुसरा नाही, 10चा 1/2 घात आहे. मग 10चा 1/2 म्हणजे करणी चिन्हात 10 असतं. तू 10चा वर्ग लिहून येणार परीक्षेमध्ये, कार्यक्रम संपला. 10चा वर्ग नाही ते 1 ना, इथं काय छेद नाही म्हणजे 4 1 4, 1 वरती आहे माझ्याकडे अजून आणि भाग खाली 2चा बसलाय. कळतंय ना. मग 1/2 म्हणजेच करणी चिन्हातली बघा ही कॉन्सेप्ट असते. म्हणजे जर मला करणी चिन्हातनं समजा हा 10 मला बाहेर काढायचा असेल, ह्या टोपीमध्ये काय दडलंय 2 दडलेला आहे. मग हे लक्षात काय होतं, ह्याला जर ह्या टोपीतनं 10ला बाहेर काढायचा असेल तर असा निघतो 10चा 1/2 आणि ह्याला टोपीत टाकायचं तर मग असं होतं. आता हे म्हणजेच हे आहे आणि हे म्हणजेच हे आहे, म्हणून लक्षात ठेवायचं 10चा 1/2 म्हणजे करणी चिन्हामध्ये 10. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. एकदम छान आहे, युनिक प्रश्न आहे, पण पोरं बघूनच घाबरतं. अरे बापरे असला प्रश्न असतो का सर, असला प्रश्न असतो का, एवढा मोठा प्रश्न असतो का वगैरे. अजिबात घाबरायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. ओके, जायचं पुढं. हे 8चं उत्तर पर्याय क्रमांक 3. बिंदासले बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. अपेक्षित प्रश्न बघतोय आपण. अपेक्षित मास्तर म्हणा आपले असले सरळ शेला प्रश्न आहेत का, हे तलाठी भरतीचा प्रश्न आहे. घे तलाठी भरतीला असे प्रश्न येणार 100% तुम्हाला. घे टायमर, पुन्हा थोडं लक्षात ठेवायचं. घे टायमर, 30 सेकंदाचा वेळ देतो तुला. 30 सेकंदाचा वेळ. पट 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 जायचं. याचे उत्तर मोजून मी 30 सेकंदात देतो उत्तरेचं. फक्त तुमचं वाचन स्पीड चांगलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. सांग बरं उत्तर. आता तुम्ही म्हणाल सर एवढा मोठा प्रश्न सोडवायचा एवढा वेळ असतो का, यालाच 5 मिनिटं जातील की. डायग्राम वगैरे आखले की 5 मिनिटं तुला जाणार आहे 100%. पण थांब थांब, लक्षात ठेवायचं. प्रश्न वाचायची सवय लावा पहिल्यांदा. तुम्हाला प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न वाचायची सवय लावत नाही स्वतःला. प्रश्न वाचायची सवय लावा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, प्रश्न माझा इथं आहे बाळाव, ए आणि बी खेळत असलेले समान खेळ कोणते. म्हणजे ए आणि बी चे समान खेळ मला शोधायचे, बाकी काही नाही. मग ए बद्दल एक वाक्य आहे याच्यामध्ये, ए हा कार्यकर्ता 3 खेळ खेळतो पण भाऊ हॉकी नाही खेळत. ए हॉकी खेळतोय का रे, एला हॉकी येणार आहे. मग मला सांगा एला हॉकी आला नाही पाहिजे ना, कारण ए हा हॉकी नाही खेळत म्हणते. मला खेळत असलेले खेळ सांगायचे. प्रश्न पॉझिटिव्ह आहे, प्रश्नातली माहिती निगेटिव्ह आहे. येतोय का लक्षात. हे बघ रे बा, मग ए जर हॉकी खेळत नसेल तर हॉकी कुठे कुठे आहे, ए हॉकी आणि ए हॉकी, ए फुली फुली. थांबा आता अजून एक वाक्य आहे बी बद्दल. बी व ई 3 खेळ खेळतात पण बी कबड्डी नाही खेळत. बी कबड्डी खेळत नाही, मला सांगायचे खेळत असणारे खेळ. मग बी जर कबड्डी खेळत नसेल तर कबड्डीवाला ऑप्शन कुठे आहे का बघायचो का. कबड्डी यस 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 यस, सगळं काही नाही याच्यामध्ये विषय. सोपं आहे, फक्त व्यवस्थित मास्तर चांगलाच मिळाला पाहिजे तुम्हाला. तुम्ही लवकर सक्सेस व्हा, लक्षात ठेवायचं. मास्तर चांगला मिळाला पाहिजे. कमीत कमी वेळेमध्ये तो प्रश्न कसा हँडल करायचा हे तुम्हाला सांगणारा कार्यकर्ता मिळाला की बाकी याच्यामध्ये काही नाहीये. तुला डायग्राम आखीत बसल्या, हे सगळं ऍडजस्टमेंट करत बसला परीक्षेमध्ये 5 मिनिटं लागतात. हे तुला 30 सेकंदाच्या आत सोडून दिले मी. ऑप्शन कट, इलिमिनेशन. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, प्रश्नातली माहिती पॉझिटिव्ह, प्रश्न निगेटिव्ह, लय सोपा प्रश्न झाला. प्रश्नातली माहिती निगेटिव्ह, प्रश्न पॉझिटिव्ह, प्रश्न लय सोपा झाला. प्रश्नात डेटा जास्त, प्रश्न अजून सोपा झाला. प्रश्न अवघड कधी असतो, प्रश्नामध्ये डेटा कमी असेल तर प्रश्न अवघड. हे डोक्यात फिट करा अगोदर. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जेवढे मोठे प्रश्न तेवढा प्रश्न सोपा असतो. समजते मी काय म्हणतोय ते. हे लक्षात येते का बाळांना, लक्षात येते का लक्षात. लक्षात माझं ते आपला शब्द आहे आवडीचा, लक्षात ठेवा. चला पुढे. मी तुम्हाला जो ऑब्झर्व केला असेल पूर्ण लेक्चरचं, लक्षात ठेवा. कारण मी लक्षात ठेवा ते झालं ट्युनिंग मध्ये. लक्षात घ्या, काय अडचण आहे. 9चं उत्तर पर्याय क्रमांक 4. क्रिकेट आणि खो खो हे 2 खेळ खेळतात, ते समान खेळ जोडी ओळखा म्हणून सांगितलं होतं. क्रिकेट खो खो बिंदास लिहायचं, बिंदास. येतं लक्षात. चला पुढे. बघ रे 9चं उत्तर पर्याय क्रमांक 4. 10वा सांग बरं. 10व्याला सुद्धा आयएमपी कर. आयएमपी सोडून देतो तुला मी सेकंदामध्ये. घे टायमर 30 सेकंदाचा. 30 सेकंद खाऊ दे गोरगरीब, लक्षात ठेवायचं. 30 सेकंद. आणि असं आणि असं 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 आणि असं, लक्षात ठेवायचं. घे टायमर.
30 सेकंदाच्या आत येतो सोडतो बरं का, खरंच येतो. तुला फक्त ते स्पष्टीकरण सांगायला वेळ लागतो. मी स्वतः जर परीक्षेला बसलो ना 100% 30 सेकंदाच्या आत सोडून प्रश्नाला. अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा फक्त. 30 सेकंद 40 सेकंद आणि प्रश्न वाचत वाचत सोडवायचा बरं का रे. प्रश्न हा वाचत वाचत सोडवा. तुम्ही सगळा प्रश्न वाचून मग सोडवता, लक्षात ठेवा. त्यामुळे गोंधळ आहे. ओके, चला पुढे काय म्हणले बघू. एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्याची रसद होती. म्हणजे 1000 सैनिकांना पुरेल एवढं अन्न होतं. रसद म्हणजे अन्न, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे ना, रसद होती. पण 1 महिना. आता एखादा मला इथं ऑब्जेक्शन घेईल. काय ऑब्जेक्शन घेईल? सर महिना किती दिवसाचा आहे? सर महिना 29चा घेऊ, 28चा घेऊ, 30चा घेऊ का 31चा घेऊ? बरोबर आहे ना. पण बघा, लक्षात ठेवायचं, तुम्हाला असे प्रश्न जर विचारले तर मोस्टली सरासरी ऍव्हरेज हा महिना 30चा पकडायचा. 30 दिवसाचा महिना पकडायचा. बघा मी काय सांगतोय. मग समजा हे बघ रे बा, तुला पुण्यातली XYZ मेस आहे. तुला सोप्या भाषेमध्ये सांगतो. पुण्यातली XYZ नावाची मेस आहे आणि त्या मेस मध्ये लक्षात ठेवायचं सध्या 1000 मुलं जेवण करतात आणि त्या 1000 मुलांना 30 दिवस पुरेल एवढे डबे आहेत. 30 दिवस पुरेल एवढे डबे आहेत. म्हणजे किती डबे आहेत? 30,000 डबे आहेत आपल्याकडे. आहेत का 30,000 डबे? आहेत ना. 1 महिन्याची रसद आपल्याकडे व्हाय ना शिल्लक, लक्षात ठेवायचं. आता काय झालं, मेस चांगली असल्यामुळं त्या 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. मेस चांगले आहे त्यामुळे काय अजून त्या मेसमध्ये कार्यकर्ते वाढले. आता कार्यकर्ते किती झाले? पूर्वीचे 1000 आणि वाढलेले किती झाले? 2000. बरोबर आहे ना. पण थांबा, हे किती दिवसानं घडले? किती दिवसानं घडले रे बाळा? 10 दिवसानंतर घडले. याचा अर्थ 1000 सैनिकांनी 10 दिवस जेवण केले. म्हणजे त्यांनी किती डबे खाल्लेत? 10,000 डबे खाऊन झाले होते. उरले डबे किती माझ्याकडे आता? 20,000 डबे माझ्याकडे शिल्लक आहेत. आता सैनिक वाढले, लक्षात ठेवायचं. म्हणजे विद्यार्थी वाढले. पूर्वीचे 1000 आणि वाढलेले 1000 झाले किती रे बाळा? हे 2000 आता सध्या आपल्याकडे स्टुडंट आहेत, सध्या जेवत आहेत. माझ्याकडे तर 20,000 डबे आहेत. मग हे 20,000 डबे मला किती दिवस पुरतील? त्यांनी असा प्रश्न विचारला होता. सोपं सोडवा, प्रश्नाला सोप्यामध्ये करायचं. प्रश्न किती अवघड असू दे त्याला सोप्या पद्धतीनं बघा. बाकी नाही. 0 0 0 0 0 0 बे एक बे बे एक बे बे 0 0 10 दिवस पुरेल एवढं माझ्याकडे अन्न सध्या आहे. बाकीच्या दिवसाचं ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. 10 दिवस. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. प्रश्न आवडला का? प्रश्न आवडला का? एकदम छान तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितले. आणि प्रश्न हा सोपा असतोच, त्याला सोपा करायचा प्रयत्न करा. 100% लक्षात ठेवा. बाकी काय नसतं याच्यामध्ये विशेष. सोप्या सोप्या गोष्टी असतात, विशेष काही नाहीये इथं. लक्षात ठेवा. 10 प्रश्नापर्यंत तुला काय अडचण आहे का सांग फक्त. 10 प्रश्नापर्यंत अडचण आहे का? एकदम छान हा लक्षात ठेवायचं सिरीज होती. तुम्हाला परीक्षेमध्ये असेच प्रश्न असणार आहेत. मी तलाठी भरती, लक्षात ठेवायचं, तलाठी भरती, तलाठी व इतर सरळ सेवा, हे तलाठी व इतर सरळ सेवा यासाठी अपेक्षित प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे. बाकी काही नाही. अपेक्षित प्रश्न. ओके. आगामी एक्झाम, आगामी सरळ सेवा, आगामी तुमच्या ज्या सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवेसाठी अपेक्षित प्रश्न सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामुळे छान सोडवा व्यवस्थित. ओके. 10 प्रश्नाबद्दल जर काय क्वेरीज असेल तर पुन्हा माझा नंबर सगळ्याकडे ठेवायचा आहे. बिंदास लक्षात ठेवायचं. 9096 59 02 78 ला तुम्ही कॉल करू शकता. किंवा एखादा प्रश्न प्रॉब्लेम देत असेल, अडचण देत असेल तर लक्षात ठेवा त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू, त्या प्रश्नाचा फोटो काढा आणि तो फोटो मला व्हॉट्सअपला फेकून द्या. ओके. त्याचं सोल्युशन देतो मी आहे ना, काय काळजी करायची नाही. ओके. अडचण. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपली ही बॅच खरेदी करायला विसरू नका. 199 199 मध्ये बॅच आहे. दोन्ही विषयी मॅथ प्लस रिझनिंग. ओके. आणि परत प्ले स्टोअरला जाऊन स्टेप अप सरळ सेवा नावाचं ऍप जे आहे ते ऍप डाउनलोड करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर पण करून टाका. काहीच अडचण नाही. ओके. मग आता या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. अपेक्षित प्रश्न संच लक्षात ठेवायचं तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा भरतीसाठी. ओके. अडचण काय असेल तर विचारा. थांबायचं मग कार्यकर्ते हो, थांबायचं का? चलो धन्यवाद. लक्षात ठेवा. धन्यवाद.